फाउंडेशनची सुरुवात ऑगस्ट महिन्यामध्ये 5 तारखेला झाली, ज्या दिवशी श्रीराम जन्मभूमी मंदिराचा निकाल लागला होता. आणि 15 ऑगस्टला आपण पहिला कार्यक्रम म्हणजेच शाश्वत विकासावर शाश्वत विकासाची संकल्पना या विषयावर पहिला कार्यक्रम 15 ऑगस्टला केला आणि तिथूनच पृथ्वी मोलाची फाउंडेशनची खरी वाटचाल सुरू झाली. पण याचा कन्सेप्च्युअल स्टेज जी होती ती 1 वर्षापूर्वीच पृथ्वी मोलाची फाउंडेशनच्या टीमने ठरवली होती की आपण एक YouTube चॅनल सुरू करावं आणि विविध कंटेंट ज्याच्यामध्ये पर्यावरण आणि आपला जागतिक वारसा, आपला भारतीय वारसा, आपला महाराष्ट्राचा वारसा जगासमोर आणावा या हेतूने आम्ही कंटेंट क्रिएशन सुरू केलं होतं. पण आपण कंटेंट क्रिएशन पुरतच मर्यादित राहावं असा विचार राहावं का असा विचार आमच्यात आला आणि आम्ही ठरवलं की नाही, आपण यापुढेही पुढची स्टेप घेऊन काहीतरी खरं काम जगासमोर आणायचा प्रयत्न करूया. तर खरं काम जगासमोर आणायचं कसं, तर त्याच उद्देशाने आम्ही पृथ्वी मोलाची फाउंडेशन नावाने एक संस्था स्थापन केली. ही संस्था खरं तर स्वतः जमिनीवर जाऊन काम करणार असा विचार आमच्यात नाही, आम्ही केला नाही. पण जे जमिनीवर जाऊन काम करत आहेत त्या लोकांना लागणारे जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत, ते कसे पुरवता येतील, त्या जमिनीवर काम करणाऱ्या लोकांना जागतिक स्तरावरच्या ज्ञानाशी कसं जोडता येईल, आजकाल होणारे विविध बदल हे बदल त्या लोकांना उपयोगी किंवा दुरुपयोगी कसे आहेत याचा जमिनीवर काम करणाऱ्या लोकांशी ताळमेळ कसं जोडता येईल या विषयावर आम्ही काम करतो. हे काम करतानाच मागच्या काही दिवसांपूर्वी आमच्या मनात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे, शिवजयंती येत आहे 19 तारखेला आणि शिवजयंती निमित्त सर्वच जण काही ना काही उपक्रम करत असतात. कितीतरी सेवा कार्य शिवजयंती निमित्त होत असतात. मग आपणही काहीतरी सेवा कार्य करावं. पण सेवा कार्य करताना आपला विषय तर पर्यावरण आहे आणि शिवाजी महाराजांचा पर्यावरणाशी असलेला संबंध आपण जगासमोर आणावा आणि तो आणताना कशा प्रकारे आणावा, तो संबंध आहे का नाही याच्याविषयी आम्ही थोडासा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यावर आम्हाला कळलं की शिवाजी महाराजांचा पर्यावरणाशी खूप जास्त अतोनात संबंध आहे आणि शिवाजी महाराजांची पर्यावरणाविषयीची धोरणं पण खूप आम्हाला पुढे समोर आली. शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे ज्यात त्यांनी झाडं तोडणाऱ्याच त्यांच्या आरमारात सांगितलंय की तुम्ही झाडं तोडू नका, रयतेनी ती झाडं लहान बाळाप्रमाणे वाढवली आहेत, त्यात ते झाडं तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, इत्यादी गोष्टी शिवाजी महाराजांनी चपखलपणे आपल्या आज्ञापत्रांमध्ये सांगितले आहेत. शिवाजी महाराजांचं जलसंधारणाचं धोरण किती छान होतं, इत्यादी सर्व बाबी आपल्याला तिथे अभ्यास केल्यास जाणवतात. मग हे जगासमोर आणावं लागेल म्हणून आम्ही रवींद्रजी सासमकरांशी संपर्क केला आणि रवींद्रजींना सांगितलं की आपल्याला या विषयावर एक कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रम करायचा ठरवला आणि तारीख ठरली 22 फेब्रुवारी, माघ शुद्ध दशमी. माघ शुद्ध दशमी ही आजची तारीख ही खूप अत्यंत महत्वाची तारीख आहे तसं पाहिलं तर, कारण की जगद्गुरु तुकोबारायांना आजच्याच दिवशी बाबाजींनी अनुग्रह दिला होता. म्हणूनच आज आपणही पर्यावरणाविषयीचा अनुग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडून रवींद्रजी सासमकरांच्या मार्फत घेऊया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी मुग्धा चंद्रात्रे यांना विनंती करतो की त्यांनी वैयक्तिक गीत सादर करावं आणि त्यानंतर रवींद्रजी आपलं बौद्धिक आवाज येतोय व्यवस्थित? हो आवाज. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जडपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा,
आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म को ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी ठाकर सुटला कित्येकासी आश्रयो चाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. नमस्कार. माझा आवाज येतो सर ना? आवाज येतोय माझा? येतोय सर. आदरणीय आमचे मित्र श्री परागजी आणि याच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची ही वैचारिक स्वरूपामध्ये जयंती आपण साजरी करतो आहोत. पृथ्वी मोलाची फाउंडेशन ही संस्था परागजींच्या संकल्पनेतून पर्यावरणाच्या संदर्भामध्ये खूप मोलाचं काम करते. अगदी हे कामच मुळात पृथ्वी मोलाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी एका वेगळ्या विषयावरती आपल्यासमोर बोलणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती या विषयावर मी बोलणार आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या पूर्वीची परिस्थिती काय होती. शाहिरांनी वर्णन केलंय. तर महाराष्ट्र आपण जर थोडंसं अजून मागे गेलो तर यादवांचा काळ होता आणि बाबासाहेब पुरंदरेंनी वर्णन केल्याप्रमाणे की महाराष्ट्र कसा होता. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याखुल पण होती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र दयादुधात भिजत होता, रणांगणात गाजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. तर अशा प्रकारचा आमचा महाराष्ट्र होता. परंतु या अशा महाराष्ट्रावरती अलाउद्दीन खिल्जीच्या रूपानं परचक्र आलं आणि या परचक्रामध्ये सुमारे 250 वर्ष हा महाराष्ट्र सुलतानांच्या टापाखाली भरडून निघत होता आणि या महाराष्ट्राला कोणी वाली उरला नव्हता. सगळीकडे अत्याचारांची मालिका सुरू झाली होती. आत्ताच आपण शिवकल्याण राजातले अतिशय अप्रतिम असे श्लोक आपण ऐकलेत. त्याचप्रमाणे समर्थ रामदासांनी आणि तत्कालीन सर्व संतांनी तत्कालीन महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे, त्या अत्याचाराचंही वर्णन केलेलं आहे. मग त्यामध्ये अगदी महाराष्ट्रीयन संत असतील किंवा बाहेरचे संत असतील तर त्या सर्वांनी तत्कालीन महाराष्ट्राच्या अत्याचारांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राला कोणी वाली उरला नव्हता. पैठणच्या रवळात अनाथांचा एकनाथ तळमळत होता, तडफडत होता. जनजगदंबेच्या दारी हाका आरोळ्या घालत होता. म्हणत होता
करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधुनी या शिळी, करसी लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बाई आत्ताच दार लावून का बसलीयस? हे चंडमुंड भंडासूर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासूर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने दार उघड बये दार उघड. आणि दार उघडलं. महाराष्ट्राची भाग्यभवानी शहाजीराजांच्या संसारात अवतरली आणि दिनांक 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे आपल्या देशासाठी एक युगप्रवर्तक घटना होती. आणि शिवाजी राजांचा पाळणा किल्ले शिवनेरीवरती आंदोळू लागला आणि महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या रूपाने अंगाई गीत गाऊ लागली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वधर्माचे संस्कार देण्याचं कार्य जिजाऊ साहेबांनी केलं. आणि बालशोभा स्वाभाविकपणे आई आपल्या मुलाला म्हणते की बाळ खूप खूप मोठा हो, त्याप्रमाणे जिजाऊ साहेब देखील म्हणायच्या की शोभाराजे खूप खूप मोठे व्हा आणि आपलं कीर्ती संपादन करा. त्यावेळेला बाल शोभाराजे म्हणायचे, होय आऊसाहेब, आम्ही खूप मोठे होणार, आमच्या आजोबांच्या सारखे, आमच्या वडिलांच्या सारखे, आमच्या मामांच्या सारखे. आणि असं उत्तर ऐकल्यानंतर जिजाऊ साहेब बैचेन व्हायच्या, त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा पसरायची आणि त्या म्हणायच्या की म्हणजे तुम्ही बादशाहांचे जहागीरदार होणार, मराठ्यांच्या संसाराची माती करणाऱ्या या सुलतानांपुढे तुम्ही गुडघे टेकणार? नाही नाही राजे, असं झालं तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळावर घेतील आणि म्हणतील पुत्र करंटा निपजला. तुम्हाला तुमचा जन्म या सूर्यकुळात झालाय, तो अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतंत्र राज्य स्थापन करायचं आहे आणि तुम्हाला हे स्वतंत्र सिंहासन निर्माण करायचं आहे. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या वर बालपणापासूनच एक चांगल्या प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी झालेले होते. तर आपण बघतो की नंतर त्या संस्काराचाच परिणाम म्हणजे शिवछत्रपतींनी आपलं स्वराज्य पुढे निर्माण केलं आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांची ही जी प्रेरणा आहे, तर ही प्रेरणा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगाची आहे. आपण बघितलं की स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन अनेक देशभक्तांनी मोठं कार्य केलं. त्यामध्ये भगतसिंग असतील, भगतसिंग काकीनाडा काँग्रेस अधिवेशनावरून परत येत असताना त्यांनी रायगडावरती शिवरायांचं दर्शन घेतलं, राजसिंहासनाला मुजरा केला आणि तिथे पवित्र माती आपल्या कपाळावरती लावली आणि या देशाला स्वातंत्र्य करण्याची शपथ घेतली. त्यानंतर लाचित बडफुकान असेल, आसामचा मोठा सेनापती होता, त्यानं मुघलांचे अपवित्र पाय आसामच्या पवित्र भूमीला कधी लागू दिले नाही. त्यामागे शिवाजी महाराजांची मोठी प्रेरणा होती. तर आपण अशा प्रकारे शिवाजी राजांची प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी ठरते आणि नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा आजही शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला फार उपयोगी आहे आणि ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी मोनाची फाउंडेशन ज्या विषयामध्ये काम करत आहे, तर त्यामध्ये पर्यावरण हा फार मोठा विषय आहे. पण नेहमीच सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे विषय ऐकतो. पर्यावरणाची समस्या आहे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आहे आणि आपण आपली जीवनमूल्य जी शाश्वत जीवनमूल्य आहे ती जीवनमूल्य विसरल्यामुळं अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येईल. तर त्यामध्ये प्रामुख्याने जलप्रदूषणाची समस्या आहे, बाकी वायू प्रदूषण आहे, मातीचं प्रदूषण आहे. अशा वेगवेगळ्या प्रदूषणांना आपण तोंड देतो आहोत आणि ही सगळी समस्या आपल्या समोर उभी आहे. याचं कारण आपल्या मातीनं जे संस्कार दिले, आपल्या धर्मानं जे जीवनमूल्य दिली, त्या जीवनमूल्यांचा विसर आपल्याकडनं पडला गेला. आजही आपण बघतो की जो वनवासी समाज आहे, जो जंगलामध्ये राहतो, त्या समाजाला या जीवनमूल्याचा विसर पडलेला नाही. तर त्यामध्ये प्रामुख्यानं उदाहरण सांगायचं झालं तर एका कार्यकर्त्यांनी मला एक प्रसंग सांगितला होता की तो कार्यकर्ता कर्नाटकच्या जंगलामध्ये गेला होता आणि कर्नाटकच्या जंगलामध्ये गेलेला असताना त्या ठिकाणी एक नदी होती आणि त्या नदीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वनसंपदा देखील होती आणि स्वाभाविकपणे त्यानं त्या नदीचं नाव घेतलं. ही नदी कोणती आहे, त्या नदीचं नाव मला आता आठवत नाही. त्या नदीचं नाव घेतल्यानंतर तो आदिवासी माणूस त्याला म्हणाला की ही नदी नाही, ही माता आहे आमची.
त्या प्रकारे माता जर अशा प्रकारचा आपला संस्कार असेल, जर नदीला आपण माता म्हणत असू, तर त्या नदीचं प्रदूषण करावं, त्या नदीमध्ये कुठल्या प्रकारची घाण करावी, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये कधी येणार नाही. तर हे आमचं शाश्वत मूल्य आहे. किंवा एका आत्ताच एक मी विवेकमध्ये एक लेख वाचला, त्यामध्ये देखील प्रसंग सांगण्यासारखा आहे. तो देखील आदिवासी क्षेत्रातलाच प्रसंग आहे. त्या ठिकाणी एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये काही जण रात्रीचे मुक्कामी होते आणि मुक्काम केलेला असताना रात्री वेगवेगळ्या प्रकारचे श्वापदांचे आवाज येत होते आणि जे मुक्काम ज्यांनी केला होता त्यांना प्रचंड भीती वाटायला लागली. हे सगळे आवाज ऐकून वाघांचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे आवाज, आणि ज्या झोपडीमध्ये मुक्काम होता ती अगदी धक्का मारला तरी पडेल अशा प्रकारची झोपडी होती. त्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली आणि कशी तरी रात्र सरली आणि मग सकाळ झाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी त्या आदिवासी लोकांना विचारलं की तुम्हाला या ठिकाणी रात्री एवढ्या प्रकारचे आवाज येतात, तुम्हाला भीती नाही का वाटत? तेव्हा ते असं म्हणाले की आम्हाला भीती वाटण्याचं कारण नाही आहे, कारण हे पशु पक्षी जे आहे, या ठिकाणचे प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, हा आमच्या पर्यावरणाचा भाग आहे. त्याची भाषा वेगळी असेल परंतु त्याचा भाव हाच होता. तो असं म्हणाला कि रात में उनका राज चलता है और दिन में हमारा राज चलता है. हम उनके राज्य में हस्तक्षेप नहीं करते और वो हमारे राज्य में हस्तक्षेप नहीं करते. तर अशा प्रकारे पर्यावरण रक्षणाचा एक सुंदर विचार त्या अशिक्षित अडाणी माणसानं सांगितलेला होता. तर हा विचार आपण विसरलो, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे पर्यावरणाची समस्या आपल्या देशामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून 350 वर्षापूर्वी आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाचं चिंतन केलं होतं. त्यामुळं आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, शिवाजी महाराज म्हणजे लढाया असं नाहीये, तर प्रशासन आहे, अर्थकारण आहे, पर्यावरण आहे, अशा जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे, त्यांचे विचार आहेत, ते दीपस्तंभ बनून आज आपल्या समोर उभे आहेत. आज पर्यावरणाच्या वर आपण एक चिंतन करतो. काही वर्षांपूर्वी आपल्या देशाचे जे पर्यावरण मंत्री होते आणि मध्य प्रदेशमध्ये जे राज्यसभेचे सांसद देखील होते, त्यांचं नाव आहे अनिल दवे. त्यांनी एक सुंदर पुस्तक माझ्या आता हातामध्ये आहे, हे शिवाजी आणि सुराज्य नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. यामध्ये वेगवेगळे जे खाते आहेत, आपल्या सरकारचे खाते असतील किंवा शिवकालीन ज्याला आपण वेगळ्या प्रकारचे खाते म्हणूया, कृषी खातं असेल किंवा पर्यावरण असेल, या सगळ्या विषयामध्ये शिवाजी महाराजांनी काय काम केलं, या कामांच्या संदर्भातलं अतिशय सखोल अशा प्रकारचं विश्लेषण अनिल दवे यांनी केले आहे. ते स्वतः उत्कृष्ट प्रकारचे वक्ते, लेखक होते आणि त्यांनी अतिशय अभ्यास करून हे पुस्तक साकार केलेलं आहे. यामध्ये पर्यावरणाचा जो विचार त्यांनी शिवाजी महाराजांचा सांगितला, तो आज सुद्धा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. आणि हा पर्यावरणाचा विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. तर या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आज भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त कागदपत्रे आहेत की ज्यांचं वाचन अजून झालेलं नाहीये. त्यासाठी मोडी लिपी शिकण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या प्रकार जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातली माहिती, शिवाजी महाराजांनी त्यातले केलेले प्रयोग हे समोर येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास कोणीतरी केला पाहिजे असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. तर आत्ताच आपली जी संस्था आहे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, त्यांच्या वतीनं सुद्धा मराठ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरती 100 खंड प्रकाशित करण्याची योजना आहे. त्यामध्ये पर्यावरणावर सुद्धा विचार होईल असं मला वाटतं. त्यामुळं शिवकालीन पर्यावरणाचा विषय आपल्या सर्वांसमोर येईल असं मला वाटतं. शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये पाण्यावर सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. जलसंधारणाची नीती असेल, आपल्या संतांनी सुद्धा पाण्यासंदर्भात खूप काही सांगून ठेवलं. ज्ञानेश्वरीमध्ये असेल किंवा मग अन्य संतांनी पाण्याचं महत्व आपल्याला सांगितलंय. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आमास वैरे वनचरे अशा प्रकारे संत तुकारामांचा विचार सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या परिसरामध्ये विकसित झालेला आहे. तर अशा प्रकारे शिवापूरचं धरण असेल, ते शिवकालीन तलाव आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पाण्याचा सुद्धा विचार त्या काळामध्ये, पाण्याची समस्या कितपत असेल सांगता येत नाही, परंतु पाण्याची समस्या भविष्यामध्ये येऊ शकते या दृष्टीने सुद्धा शिवाजी महाराजांनी जलसंधारणाचा विचार केलेला आहे. त्यामुळं बांधकाम करत असताना सुद्धा पाणी त्या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता शिवकालीन जे किल्ले आपण बघतो, तर शिवाजी महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी किल्ले बांधले त्या ठिकाणी पाण्याची सुविधा चांगल्या प्रकारची असल्याचं आपल्याला दिसतं. तर त्या ठिकाणी पाणी
ही बांधकामातली अत्यंत महत्वाची बाब, ज्या ठिकाणी आधी पाण्याचा विचार केला जायचा, पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी किल्ला बांधला जायचा, तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी जलसंधारणाचा सुद्धा मोठा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. आताच प्रास्ताविकामध्ये परागजींनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र आहे की जे पर्यावरणासंदर्भात अतिशय चांगला विचार आपल्याला देऊन जातं. तर ते पत्रच मी या ठिकाणी मूळ वाचून दाखवतो. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, याच पुस्तकामध्ये अनिलजींनी या पत्रांचा संदर्भ दिलेला आहे. तर ते आरमारास तक्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकडं असावी लागतात. म्हणजे ज्या त्यावेळेला मराठ्यांचं आरमार उभारणीचं काम सुरू होतं, त्यामुळं जहाज बांधणीमध्ये लाकूड हा खूप महत्वाचा भाग असतो. त्यामुळे डोलाच्या काठ्या वगैरे असं सगळं लाकडाचं लागतं त्यावेळेला. आता वेगळी टेक्नॉलॉजी विकसित झाली असेल, आजही सुद्धा लाकडांचा उपयोगच प्रामुख्याने जहाज बांधणीमध्ये केला जातो. तर ती लाकडं असावी लागतात असं महाराज म्हणतात. आपल्या राज्यात अरण्यात सागवानादी वृक्ष आहेत आणि त्या कालखंडामध्ये अरण्यामध्ये सागवानासारखे जे उपयोगी वृक्ष त्या काळामध्ये होते, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. तर हे विनाकारण प्रजेला त्रास द्यायचा आणि कोणाच्या शेतामध्ये ते झाड आहे आणि तोडून न्यायचं, बळजबरी तोडून न्यायचं, अशा प्रकारे करायचं नाही, अशी आज्ञा शिवाजी महाराज देतात. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणत जावे. म्हणजे खरेदी करून ते सगळं आणत जावं, आपण मोफत कुणाचं घेऊ नये, अशा प्रकारे आपल्या सैन्याला शिवाजी महाराजांनी हा आदेश दिलेला आहे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडं आरमाराच्या प्रयोजनाची, म्हणजे आंबे, फणस अशा प्रकारची जी झाडं आहेत, तर ती झाडं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आरमाराच्या कामाची आहेत, उपयोगाची आहेत. परंतु त्यास हात लावू देऊ नये. असं असलं तरी या झाडांना हात लावायचा नाही असं महाराज म्हणतात. काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्ष निवतात असं नाही, तर ही झाडं वाढवण्यासाठी, त्यांची लागवड करण्यासाठी खूप परिश्रम पडतात आणि लोक खूप काळजीपूर्वक ही झाडं वाढवत असतात. रैतांनी ही झाडं लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडल्यावर त्या दुःखास पारावार काय. म्हणजे एक कनवाळू राजा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये किती व्यापक विचार त्यांनी केला आणि झाडाला लेकराची उपमा शिवाजी महाराज देतात. म्हणजे किती त्यांचं प्रेम पर्यावरणावरती आहे, वृक्षवल्लीवरती आहे, हे आपल्याला दिसून येतं. तर आपण जर ही त्यांची झाडं तोडून नेली तर त्यांच्या दुःखाला पारावार राहणार नाही, अशा प्रकारे शिवाजी महाराज या पत्रामध्ये म्हणतात. एकाच दुःख देऊन जे कार्य करील म्हणेल ते कार्य करणारास ही स्वल्प काळाचे बुडवून नाहीसेच होते, किंबहुना धनियाचे पदरी प्रजा पिढण्याचा दोष पडतो. आणि शिवाजी महाराज या ठिकाणी पाप पुण्याची गोष्ट करतात. म्हणजे हे अशा प्रकारचा अत्याचार जर आपल्या वनावरती, पर्यावरणावरती झाला तर त्याचा दोष हा धन्याच्या डोक्यावरती येईल, अशा प्रकारची भाषा शिवाजी महाराज करतात. त्यामुळं या पत्रातला ही जी भाषा आहे, तर ही भाषा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये किती काळजी महाराजांना होती हीच व्यक्त करते. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. शिवाजी महाराज असं म्हणतात की या वृक्ष जर हे नसतील आपल्या स्वराज्यामध्ये किंवा कुठेही नसतील तर त्यामुळे हानी मोठ्या प्रमाणावरती होण्याची शक्यता आहे. याकरता ही गोष्टी सर्व ते होऊ न द्यावी. त्यामुळे झाडं तोडणं हे आपण होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे महाराज या आज्ञापत्रामध्ये सांगतात. कदाचित जे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोष तोडून न्यावे, बलात्कार सर्वथैव न करावा, असं शिवाजी महाराज म्हणतात. म्हणजे जे झाड वाळलेलं आहे, निरुपयोगी झालेलं आहे, आता त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही, म्हणजे त्याचं आयुष्य संपलेलं आहे, असं झाड ते सुद्धा मोफत न्यायचं नाही, तर त्याच्या धन्याला राजी करायचं, त्याची परवानगी घ्यायची, त्याची किंमत द्यायची आणि मग ते झाड घेऊन जायचं. तर अशा प्रकारे पर्यावरणाचा, वनरक्षणाचा अतिशय व्यापक आणि दूरगामी विचार शिवाजी महाराजांच्या या आज्ञापत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. खरं तर महाराष्ट्रातल्या नाही तर आपण भारतातल्या प्रत्येक मुलांना पाठ करावा अशा प्रकारचं हे आज्ञापत्र आहे. प्रत्येक वन खात्याच्या ऑफिसमध्ये हे पत्र लावलं पाहिजे, असा इतका मोठा आशय या पत्रामध्ये आहे. तर पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार शिवाजी महाराजांनी या पत्रामध्ये व्यक्त केला आहे. आणखी बरंच काही अनिलजींनी या पुस्तकामध्ये लिहिलंय, ते मुळातून वाचनच अधिक योग्य ठरणार आहे. तर आजच्या प्रसंगी आपण शिवाजी महाराजांनी जो पर्यावरणाचा विचार आपल्या सर्वांना दिला, तो विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून शिवजयंतीच्या निमित्तानं आपण वृक्षारोपण आपल्याला करता येईल का,
किंवा वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी, आता जापानी टेक्नॉलॉजीनं सुद्धा वन वाढवण्याचा विचार सगळीकडे होतोय. तर अशा प्रकारच्या मियावाकी पद्धत ज्याला म्हणतो आपण, किंवा अन्य सीडबॉल तंत्रज्ञान असेल, तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून किंवा जे पारंपरिक तंत्रज्ञान आहे, तर अशा पारंपरिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जंगलाची वाढ करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजांचा विचार केवळ आज आपण सगळीकडे बघतो की शिवजयंतीचं प्रचंड विकृतीकरण सगळीकडे झालेलं आहे, त्यामुळे मोठा खर्च त्यामध्ये होतो आणि केवळ डीजे लावायचा आणि अशा प्रकारचे उत्सव करायचे, यापेक्षा आपण जर वृक्षारोपणावरती भर दिला, शिवाजी महाराजांच्या या पत्राचा आधार घेऊन त्याचं अनुकरण करत आपण जर वृक्षारोपण त्या कालखंडामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये केलं, तर वास्तविक शिवजयंती साजरी केल्याचा आनंद आपल्याला मिळेल. आणि ती झाडं जी वाढतील तर ती शिवाजी राजांची स्मृतीच आपल्याला नेहमी सांगत राहतील असं मला वाटतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तर जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा ही प्रेरणा आपल्याला उपयोगाची आहे. जसं मी एक प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपल्यावर जे पारतंत्र्य आलं, त्या पारतंत्र्याचं कारण सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्राचं विस्मरण हेच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव होतं एल्फिन्स्टन. या एल्फिन्स्टन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं एकदा प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि प्रेस कॉन्फरन्स त्यावेळेचे काही वर्तमानपत्र असेल त्याची चर्चा त्यांनी केली होती. तर त्यावेळेला काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की जे मराठ्यांचं राज्य घेण्यासाठी औरंगजेब 7 लाख फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये आला, तरी त्याला ते जमलं नाही आणि ते इंग्रजांना कसं काय जमलं. त्यावर जे उत्तर एल्फिन्स्टनना दिलं ते उत्तर आपण सर्वांनी स्मरणात ठेवण्याची आवश्यकता आहे. एल्फिन्स्टन असं म्हणाला की ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता, 7 लाख फौज घेऊन आला होता, त्यावेळेला शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र इथल्या लोकांच्या लक्षात होतं आणि आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला इथले लोक शिवचरित्र विसरलेले होते. त्यामुळं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की शिवचरित्राचं स्मरण म्हणजे राष्ट्राचं संजीवन आहे आणि शिवचरित्राचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनातून आदर्श घेऊन आपण पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार समाजापर्यंत पोहोचवावा, ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं, आपण सर्वांनी माझे विचार ऐकले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पृथ्वी मोलाची फाउंडेशन या संस्थेला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र. खरोखरच रवींद्रजी, तुमचे विचार ऐकून खूपच मन भारावून आलंय. तुम्ही जे आज्ञापत्र शिवाजी महाराजांचं वाचून दाखवलं ते खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक वनविभागात हे आज्ञापत्र असावं असं निदान पृथ्वी मोलाची फाउंडेशनच्या वतीने आम्ही प्रयत्न शिवकालीन पर्यावरणाशी माझा आवाज येतोय? हॅलो. हॅलो. माफ करा. येस.
शिवकालीन पर्यावरणाशी आपला असलेला झालेला विसर ऍक्च्युली त्याच्याशी आपल्याला परत कुठेतरी कनेक्ट होणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हे रवींद्रजींनी आपल्याला त्यांच्या आत्ताच्या माहितीतून सांगितलं. यासाठी रवींद्रजी तुमचे मनपूर्वक खूप आभार. खरोखरच शिवाजी महाराज म्हणजे दूरदृष्टी असलेला राजा होता आणि असा राजा होणे नाही हे का पदोपदी म्हटलं जातं याचं अगदी तंतोतंत पटण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यावेळेला महाराजांनी पुढे पाण्याची पुढे उद्भवणारे पर्यावरणाला आपल्यामुळे होणारा धोका ओळखून त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आरमारात केलेले बदल, त्यांच्या किल्ल्यांना त्याप्रमाणे केलेली तटबंदी, त्यांचे बुरुज, तिथे बांधलेले तलाव ह्यावरूनच त्यांची दूरदृष्टी किती असावी याचा अंदाज आपल्याला येतो. अर्थातच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ही उक्ती कुठेतरी आपण सगळ्यांनीच आचरणात आणणं खूपच गरजेचं आहे असं इथे मला नमूद करावंसं वाटतं. परत एकदा रवींद्रजी तुमचे मनपूर्वक आभार आणि हा कार्यक्रम इथे या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करते. धन्यवाद.